ज्याने देशाला विश्वचषक जिंकून दिला त्या सूर्यकुमार यादवला सुद्धा कधी कधी बाकावर बसावं लागतं, राखीव बाकावर बसावं लागतं. तर 15 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीला अचानक संधी मिळते. खेळामध्ये कधी कधी कर्तृत्व, तुमचा परफॉर्मन्स, ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्याच गोष्टी तुम्हाला राजकारणात सुद्धा दाखवाव्या लागतात. जर राजकारणामध्ये खेळ असो किंवा राजकारण, कर्तृत्व, निष्ठा, काम यांनाच सर्वाधिक महत्त्व मिळालं पाहिजे. ह्या मी माझ्या भावना मांडत नाही आहेत, तर माझ्यासारख्या समोर बसलेल्या अनेक कार्यकर्त्यांच्या त्या भावना आहेत. कार्यकर्त्यांच्या मनात सुद्धा तोच प्रश्न आहे जो इथे अनेकांच्या मनामध्ये असेल, तो म्हणजे जे समोरच्या बाकावर अर्थात जे मंचावर बसलेले आहेत त्यांच्या ठिकाणी खेळायची संधी त्यांना कधी मिळेल, की त्यांनी नेहमीच 12वा अर्थात राखीव खेळाडू म्हणून काम करायचं आहे. हे शब्द होते कालच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांचे. धनंजय मुंडेंचं कालचं ते विधान चांगलं चर्चेत होतं आणि त्यांच्या त्या विधानानंतर पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये त्यांच्या वापसीची चर्चा सुरू झाली आहे. काय आहे ती नेमकी चर्चा? आणि खरंच वर्ष अखेरपर्यंत धनंजय मुंडेंची सध्या जे मंत्रिमंडळ आहे त्या मंत्रिमंडळात वापसी होऊ शकते का? पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी आहे अनिकेत, तुम्ही पाहताय न्यूज टापू. सर्वात आधी काल राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन सोहळा जो आहे तो पार पडला. त्या सोहळ्यामध्ये अनेकांची भाषणं चर्चेत राहिली. छगन भुजबळांचं वाक्य असू देत किंवा सुनील तटकरेंनी छगन भुजबळांना दिलेले टोमणे असतील, कबड्डी सारखाचा खेळ असेल किंवा याशिवाय ज्या सुनेत्रा पवार आहेत, उपमुख्यमंत्री आहेत आणि सध्या पक्षाच्या सुप्रीमो म्हणून काम करतात, त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की कुठवर मला सहन करायचं ते मी सहन करेल, मला कुठलाही कुणाचा हस्तक्षेप मला पक्षात चालणार नाही, ज्या पद्धतीचं वक्तव्य त्यांनी काल केलं, त्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय होऊ शकतं या संदर्भातल्या विविध अटकणे जे आहेत आपण ज्याला म्हणूयात ते त्या संदर्भात बांधले गेले. परंतु या सर्वांमध्ये एक भाषण चर्चेत राहिलं, ते म्हणजे धनंजय मुंडे यांचं. धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मागच्या 1-2 वर्षापूर्वी त्यांना द्यावा लागला आणि जेव्हा त्यांनी राजीनामा दिला त्या राजीनाम्यानंतर पुन्हा एकदा त्यांची मंत्रिमंडळात वापसी होईल का या संदर्भात अजित पवार हयात असतानाच त्यांनी सुतोवाच केलेले होते. परंतु अजित पवारांच्या निधनानंतर आता धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेण्यासाठी कोण इच्छुक आहेत अशा चर्चा सुद्धा सुरू होत्या. धनंजय मुंडेंनी ज्या पद्धतीने त्यांनी स्वतः जरी प्रकृतीचं कारण म्हणून राजीनामा दिला असला तरी सर्वांना सत्य माहिती होतं की बीडमधल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर त्यांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडसारखा धनंजय मुंडेंच्या अत्यंत जवळचा व्यक्ती समोर आल्यामुळे त्यांना त्यांचा मंत्रिपदाचा जो आहे तो राजीनामा द्यावा लागला. आणि त्यानंतर जेव्हा आता हे प्रकरण संतोष देशमुखांच्या हत्येचं प्रकरण सध्या शांत झालेलं पाहायला मिळतं, त्यावेळी त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात येण्याचे, मंत्री होण्याचे वेध लागलेले आहेत असं म्हटलं गेलं. परंतु खरंच धनंजय मुंडेंचा तो मार्ग तितकासा सोपं आहे का? ते खरंच मंत्री होऊ शकतात का? या संदर्भात नेमकं काय कोणाचं म्हणणं आहे ते आपण पाहूयात. सर्वात आधी राष्ट्रवादीचे असे म्हणजे जर आपण पाहिलं की 2-2.5 वर्ष सरकारला झाल्यानंतर 2 वर्ष जेव्हा कंप्लीट होतील त्यानंतर कदाचित मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. म्हणजे एकनाथ शिंदेने सुद्धा मागे सांगितलं होतं की ज्या मंत्र्यांचा परफॉर्मन्स चांगला नाही आहे त्यांना डच्चू मिळून नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येईल. भारतीय जनता पक्षाचा सुद्धा इतिहास पाहिला तर भारतीय जनता पक्षाने सुद्धा वेळोवेळी रिशफल जे आपण म्हणूयात मंत्रिमंडळामध्ये ते केलं होतं आणि जे काही नेतृत्व होते, जे काही नेते होते त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान दिलं होतं. आता सुद्धा भारतीय जनता पक्षाचे सुधीर मुनगंटीवारसारखे ज्येष्ठ नेते आहेत ज्यांना यावेळी मंत्रिमंडळात स्थान मिळालं नव्हतं, परंतु ते सुद्धा मंत्रिपदाच्या अपेक्षेत आहेत. तर यासारखंच ज्या पद्धतीने भाजप आणि शिवसेना शिंदे गट ह्या दोघांमध्ये रिशफल करण्याचा प्रयत्न आहे, तसंच राष्ट्रवादीचे सुद्धा काही मंत्री आहेत की ज्यांचा परफॉर्मन्स म्हणावा तितका चांगला राहिला नाही. त्यांच्या कामामुळे पक्षाच्या नेतृत्वावर, पक्षाच्या एकंदरीत कामगिरीवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आणि त्या मंत्र्यांच्या जागी धनंजय मुंडे यांची वर्णी लागू शकते असं म्हटलं गेलं. तर कुठले असे मंत्री आहेत की ज्यांच्या जागी त्यांची वर्णी लागू शकते? त्यातलं पहिलं नाव येतं ते म्हणजे नरहरी झिरवाळ. नरहरी झिरवाळ हे 2 वेळा चर्चेत राहिले. पहिलं म्हणजे त्यांच्याच खात्यामध्ये, त्यांच्या मंत्रालयात, मुंबईमध्ये त्यांच्याच मंत्रालयातली काही अधिकारी लाच घेताना भ्रष्टाचाराचे प्रकरण जे आहे ते समोर आलं होतं आणि त्यावेळी सुद्धा ते चर्चेत आले होते. त्यांच्यावर प्रचंड प्रमाणात टीका झाली. त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी त्यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ एका तृतीयपंथीयासोबतचा व्हायरल झाला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते. नरहरी झिरवळ ज्यांचं ज्या पद्धतीने त्यांच्यावर टीका झालेली आहे, त्यांचं काम आपण जर पाहिलं तर या सगळ्या
प्रकरणामध्ये असं म्हटलं गेलं की त्यांचा पहिला बळी दिला जाऊ शकतो, त्यांचा मंत्रिपद जे आहे ते काढून घेतलं जाऊ शकतं. दुसरे अजून मंत्री आहेत ते म्हणजे माणिकराव कोकाटे. विधान भवनामध्ये म्हणजे जेव्हा सेशन सुरू असताना रमी खेळताना त्यांचा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाला होता आणि त्यानंतर कृषी खातं बदलून त्यांना दुसरं खातं देण्यात आलं होतं, परंतु त्याही खात्यामध्ये त्यांचं चांगलं काम आतापर्यंत पाहिलेलं मिळत नाही आहे आणि म्हणून माणिकराव कोकाटेंची सुद्धा गच्छंती होऊ शकते आणि त्यांच्या जागी नाव जे समोर येतं ते म्हणजे धनंजय मुंडे यांचं. याशिवाय 2 अजून मंत्री आहेत, मकरंद पाटील आणि बाबासाहेब पाटील. या दोन्ही मंत्र्यांचं काम समाधानकारक असलं तरी तितका प्रभाव या 2 मंत्र्यांचा नसल्याने असं म्हणता येतं कदाचित जर वरच्या 2 लोकांना नाराज करायचं नसेल तर या दोघांपैकी एका मंत्र्याच्या ठिकाणी धनंजय मुंडे यांची वर्णी लागू शकते. परंतु ह्या सर्व केवळ आणि केवळ सध्या चर्चा आहेत. मंत्र्यांची विकेट स्वतः जोपर्यंत जात नाही तोपर्यंत बॅटिंगला धनंजय मुंडेंना उतरवलं जातं का, ही जी शक्यता आहे ती आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कळेलच. परंतु या संपूर्ण प्रकरणावर बीडचं नेतृत्व, बीडचा नेता म्हणून बीडमध्ये आधीच एक मंत्रिपद पंकजा मुंडेंच्या रूपाने असताना तिथेच पुन्हा एकदा धनंजय मुंडेंना मंत्रिपद दिलं जाईल का, धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळात वापसी होईल का, या संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.